ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना नवी कोरी फॉर्च्युनर गाडी गिफ्ट म्हणून मिळाली आहे। मराठा आरक्षणावरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिला होता। त्यावेळी हाके यांची गाडी फोडण्यात आली होती। मराठा आंदोलकांनी आपली गाडी फोडल्याचा आरोप हाके यांनी केला होता। आता ओबीसी बांधवांनी हाकेंना नवी कोरी गाडी गिफ्ट म्हणून दिलेली आहे। पाहूयात। आधी कार फोडण्यात आली, आता फॉर्च्युनर मिळाली। काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची कार फोडण्यात आली होती। मराठा आंदोलकांनी गाडी फोडल्याचा आरोप हाकेंनी केला होता। मात्र आता लक्ष्मण हाकेंना नवी कोरी फॉर्च्युनर गाडी गिफ्ट मिळाली। ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन परभणीच्या राणी सावरगाव इथं हाकेंना फॉर्च्युनर गाडी गिफ्ट केली। या गिफ्टची मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे। ओबीसींच्या ज्या भावना आहेत, आरक्षणाबद्दलची जी भावना आहे, ती जबाबदारी खूप माझ्या अंगावर पडलेली आहे। आजपर्यंत मी स्वतःहून त्यांच्यापर्यंत जात होतो, पण ओबीसी बांधवांनी आता एवढी महागडी गाडी मला दिली। ही चळवळ कुठेही थांबली नाही पाहिजे। कुठल्याही गावात गाडी विना किंवा कुठल्याही अडचणी विना त्या ठिकाणी कुठलीही अडचण येऊ नये अशा भावना त्यांच्या त्या गाडी देण्यामागे आहेत। गाडीवरून हाके यांना ट्रोल करणं योग्य नसल्याचं ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय। याच वेळी वाघमारे यांनी जरांगेंवरही निशाणा साधलाय। हाके सरांना एक गाडीची गिफ्ट दिली आणि त्या गिफ्टचं आम्ही नक्की स्वागत करू, अभिनंदन करू आणि समाजाचं कौतुक करू। जरांगेला किती लोकांनी काय दिलंय हे जर काढलं ना तर जरांगे 10-5 हेलिकॉप्टर घेईल। एखाद्या मेंढपाळाचं पोरग महाराष्ट्रभर फिरत असताना त्याच्या प्रति कुठेतरी प्रेम समाजाने दाखवलं आणि त्याला जर गाडी दिली तर मराठा समाजाच्या बिंडोक लोकांच्या पोटात दुखत असेल तर याला ओबीसी म्हणून आम्ही उत्तर द्यायला सुद्धा आम्हाला योग्य वाटत नाही। मराठा आंदोलक आणि स्वराज पक्षाच्या धनंजय जाधवांनी हाकेंवर जोरदार निशाणा साधला। वंचित आणि पीडित लोकांच्या शिक्षणासाठी ही रक्कम वापरली असती तर आनंद झाला असता असा टोला जाधवांनी लगावला। लक्ष्मणजी हाके ज्या समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, ज्या समाजाचा जागतिक कीर्तीचा चंद्रावरचा नेता स्वतःला समजता, तर आपल्या फॉर्च्युनर गाडीची जी काही किंमत आहे ती आपल्याच समाजातल्या, आपण ज्या समाजाचं नेतृत्व करतो आणि ज्या समाजाचा आपण तालनहार पोषण करत आहोत असं दाखवतो, त्या समाजातल्या पीडित, रंजलेल्या, गांजलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जर एवढी मोठी रक्कम आपण वापरली असती तर नक्कीच मला तुमचा आदर्श वाटला असता। याच्या पूर्वी देखील आपण ज्या ताफ्यांमध्ये फिरतात त्यामध्ये आपल्याकडे इंडिओर असल्याची मला माहिती मिळते, मी पाहिल्यात किंवा इतर मोठमोठ्या गाड्यांमधून आपला नेहमी वावर असतो। पण एवढी मोठी रक्कम आपण स्वतःच्या लोभासाठी समाजाची का खर्ची पाडायची? तर हीच रक्कम आपण आपल्या ओबीसी बांधवांच्या उद्धारासाठी, समाजाच्या भल्यासाठी वापरली असती तर आम्हाला आनंद झाला असता। मराठा आरक्षणावरून राज्यात मोठा संघर्ष उभा राहिलाय। जरांगे विरुद्ध लक्ष्मण हाके असा सामना रंगला होता। मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षादरम्यान हाकेंच्या गाडीवर हल्ला झाला। त्याचवेळी हाकेंना नवी गाडी देण्याचं ठरलं होतं अशी माहिती आहे आणि त्यानुसार आता लक्ष्मण हाकेंना नवी कोरी फॉर्च्युनर गाडी गिफ्ट मिळाली आहे। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।